वेलकम बॅक टू ब्रेन ब्रशअप अकॅडमी। आज आपण आपल्या मॉड्यूलचा जो काही आपला एमपीएससी टार्गेट आहे त्याच्या सेकंड लेक्चरला सुरुवात करणार आहेत आणि सिलेबस मधल्या आपण पहिल्या बीटला आज धरून पूर्ण लेक्चर हे कव्हर करणार आहेत। आणि यामध्ये आज काल शिकलो होतो डिटर्मिनंट, आयगन व्हॅल्यू, ट्रान्सपोज ऑफ द मॅट्रिक्स, पण मॅट्रिक्सच्या प्रॉपर्टीज काय असतात, मल्टिप्लिकेशन काय असतं, डिव्हिजन कसं असतं, ऍडिशन कसं असतं, हे सगळं पार्ट शिकलेलो आहेत। आणि आज सिलेबस मध्ये जे काही टाइप्स ऑफ मॅट्रिक्स आणि प्रॉपर्टीज ऑफ द मॅट्रिक्स या सगळ्या आहेत ते आज शिकणार आहेत। तर बघू पहिला मॅट्रिक्स आणि जे सिलेबस मध्ये मेन्शन आहेत ते आपण एकदम डीप मध्ये घेऊ, पण वेगवेगळे आणखीन दुसरे मॅट्रिक्स आहे त्याचा ओव्हरलुक करू, त्याच्या प्रॉपर्टीज बघू, जे की आपल्याला पुढे चालून पुढच्या रँक काढताना हे सगळं फायद्याचं ठरल। बरोबर आहे? मग चला पहिला जो मॅट्रिक्स आहे टाइप्स ऑफ मॅट्रिक्स मध्ये अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स। कोणता मॅट्रिक्स? अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स। बघा ह्या मॅट्रिक्स मध्ये काय हो, बघा हे गोल करून ठेवलंय 0 1, इथं एक ट्रायंगल झालेला आहे। काय झालेला आहे? ट्रायंगल झालेला आहे। आणि याचा जर डिटर्मिनंट काढला, तुम्ही काय काढला? डिटर्मिनंट काढला तर काय येईल हो? इकडे बघा, डिटर्मिनंट 3/3 चा कसा काढायचा? 1 घ्यायचा। बरोबर आहे? मॉड ऑफ ए काढायचा आहे, म्हणजे हा ए मॅट्रिक्स असेल तर 1 केला तर काय येतो? 3 1s 3, 0 into 2 0 -2 इंटू बघा राहिलेले रिमेनिंग 0 आणि 0 म्हणजे मल्टिपल ऑफ 0 प्लस 1 ला काय बघा, इकडे बघा 1 ला काय हा कटला काय राहिलं? हे आणि हे आणि हे काय राहिलं? परत 0 झालं, म्हणजे ह्याचा मॅट्रिक्स मॉड ऑफ ए काय आला? ओनली 3 आला। काय आला? ओनली 3 आला। इकडे बघा आता मॉड ऑफ ए काय आला? 3 आला। तर बघा मी यावरनं एक कंक्लुजन काढतो, जर अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स असेल, इकडे लक्ष द्या, प्रॉपर्टीज त्याची आपण ह्याचा डिटर्मिनंट आलाय त्यावरनं एक प्रॉपर्टी डिफाइन करतोय। जर अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स असेल आणि त्या मॅट्रिक्स मध्ये मॉड ऑफ ए 3 कसा येतोय? तर जे काही डायगोनल एलिमेंट आहेत, लक्ष द्या, जे काही डायगोनल एलिमेंट आहेत दॅट रिप्रेझेंट द डिटर्मिनंट ऑफ द मॅट्रिक्स, दॅट रिप्रेझेंट द डिटर्मिनंट ऑफ द मॅट्रिक्स। म्हणजे बघा, आणि हे मॅट्रिक्स कसं रिप्रेझेंट करतात? म्हणजे ह्या जे डायगोनल एलिमेंट आहेत दॅट रिप्रेझेंट द आयगन व्हॅल्यूज। बघा आयगन व्हॅल्यूज काय काय आल्या हो? मग 1 3 1, मग ट्रेस काय आला? ट्रेस इज इक्वल टू काय? ऍडिशन ऑफ आयगन व्हॅल्यू। ट्रेस इज इक्वल टू काय? ऍडिशन ऑफ आयगन व्हॅल्यू। किती आला? 3 + 4 5 आला। आणि डिटर्मिनंट काय आला? मल्टिप्लिकेशन ऑफ ऑल आयगन व्हॅल्यूज। 3 1 1, 1 into 3 परत किती झाला? 3। म्हणजे तुम्हाला जर असा अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आला तर तुम्हाला काहीच सोडवायची गरज नाही, ह्या मॅट्रिक्स अप्लाय करायची गरज नाही, तर ह्याची फक्त प्रॉपर्टी लक्षात ठेवायची। जे डायगोनल एलिमेंट असतात ते डायरेक्ट आयगन व्हॅल्यू देतात आणि ह्यांचा जो मल्टिप्लिकेशन असतं ते डायरेक्ट तुम्हाला काय देतं? डिटर्मिनंट देतं। प्रॉपर्टी नंबर सेकंड डिटर्मिनंटची जेव्हा आपण बघितली होती ती प्रॉपर्टी इम्प्लिमेंट होती। आता याच्या रिव्हर्स बघा, याच्या रिव्हर्स बघा, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स। काय म्हणजे अप्पर होतं तेव्हा जे लोएस्टचे टर्मिनल होते ते 0 होते। जेव्हा लोअर टर्मिनल मॅट्रिक्स असेल तेव्हा हे जे कंपोनंट्स आहेत हे काय असणार आहे? तो हे 0 असणार आहेत। जेव्हा लोअर ट्रायंगुलर असतो तेव्हा जे अप्पर कंपोनंट्स असतात ते 0 येतात। आता सेम प्रॉपर्टी रिपीट होते बाळांनो। बघा याचा डिटर्मिनंट मॉड ऑफ ए मी डायरेक्टली काढू। प्रॉपर्टी काय सांगते? आयगन व्हॅल्यूज काय येत आहेत? Δ1 = 1, Δ2 = 3 आणि Δ3 = 1। ह्या 3 आयगन व्हॅल्यूज आला आणि मल्टिप्लिकेशन ऑफ ऑल आयगन व्हॅल्यूज इज इक्वल टू डिटर्मिनंट 1 × 3 × 1, म्हणजे 3 = डिटर्मिनंट ऑफ दॅट मॅट्रिक्स। म्हणजे मला काय कन्क्लूड झालं, जर अप्पर ट्रायंगुलर आणि लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स असले
तर मी आयगन व्हॅल्यू डायरेक्टली सांगू शकतो विदाउट एनी फॅक्टर्स आणि कॅल्क्युलेशन नुसार. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा मॅट्रिक्स आला की कोणता मॅट्रिक्स आहे त्यावरनं तुम्हाला डिटर्मिनंट विचारलाय, आयगन व्हॅल्यूज विचारलाय, तुम्ही इझिली फाइंड करू शकता विथ युजिंग द प्रॉपर्टी ऑफ द मॅट्रिक्स. आता नेक्स्ट मॅट्रिक्स बघू, डायगोनल मॅट्रिक्स. काय बघू? डायगोनल मॅट्रिक्स. म्हणजे ज्या मॅट्रिक्स मध्ये जे फक्त डायगोनल एलिमेंट आहेत ते रियल नंबर आहेत. काय? जे डायगोनल एलिमेंट आहेत ते रियल नंबर आहेत आणि नॉन डायगोनल जे एलिमेंट आहेत ते काय आहेत? झिरो आहेत. त्या मॅट्रिक्सला मी काय म्हणणार? डायगोनल मॅट्रिक्स. आणि डायगोनल मॅट्रिक्सची प्रॉपर्टी काय सांगतेय? जे डायगोनल एलिमेंट आहेत दॅट रिप्रेझेंट द आयगन व्हॅल्यूज, दॅट रिप्रेझेंट द आयगन व्हॅल्यूज. म्हणजे डेल्टा 1 इज इक्वल टू 2, डेल्टा 2 इज इक्वल टू 2 आणि डेल्टा 3 इज इक्वल टू 3. डेल्टा 3 इज इक्वल टू 3. आणि मग आपल्याला माहिती आहे याचा डिटर्मिनंट इझिली कसा काढू शकता? जेव्हा आपल्याला आयगन व्हॅल्यूज माहिती आहे, मागच्या लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं आपल्याला जर आयगन व्हॅल्यूज माहिती असेल तर मल्टिप्लिकेशन ऑफ ऑल आयगन व्हॅल्यूज गिव्स द डिटर्मिनंट ऑफ द दॅट मॅट्रिक्स. म्हणजे डिटर्मिनंट काय आला रे? 3 into 2 6, 6 to 12. दॅट इज डिटर्मिनंट ऑफ द मॅट्रिक्स. हे तीन मॅट्रिक्स झाले. ह्यानंतर बघा ह्याचा एक ऍडव्हान्स मॅट्रिक्स येतो, त्या मॅट्रिक्सला म्हणतात स्केलार मॅट्रिक्स. फोर्थ वन मॅट्रिक्स कोणता? स्केलार मॅट्रिक्स. फक्त ह्यामध्ये हा चेंज असतो की ऑल डायगोनल एलिमेंट आर इक्वल. जेव्हा ऑल डायगोनल एलिमेंट हे इक्वल असतात तेव्हा त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं? डायगोनल एलिमेंट, स्केलार मॅट्रिक्स. फक्त इथं काय होणार हो? डेल्टा 1 2, डेल्टा 2 2, डेल्टा 3 पण 2 आणि डिटर्मिनंट काय होणार? 2 to 4, 4 to 8. हे झाला. आता बघा ह्याला अजून एक मॅट्रिक्स तुमच्या सिलेबस मध्ये मेन्शन आहे तो बघू. युनिलॅटरली स्केलार मॅट्रिक्सचा ऍडव्हान्स पार्ट जो आहे तो म्हणजे काय आहे? युनिलॅटरली मॅट्रिक्स. युनिलॅटरल मॅट्रिक्स किंवा त्या मॅट्रिक्सला आणखीन काय म्हणतात? आयडेंटिकल मॅट्रिक्स. काय म्हणतात? आयडेंटिकल. बघा नेम इंडिकेट करतंय युनिलॅटरल मॅट्रिक्स. म्हणजे फक्त यामध्ये एवढा चेंज आहे स्केलार आणि यामध्ये जे स्केलार मॅट्रिक्स असतो त्यामध्ये जे व्हॅल्यूज असतात डायगोनल एलिमेंटच्या अदर दॅन 1 असतात आणि हे युनिलॅटरली मॅट्रिक्स आहे. म्हणजे जे डायगोनल एलिमेंट आहेत त्यांच्या व्हॅल्यू काय असतील? 1. काय असतील? 1. म्हणून ह्याचा जो आयगन व्हॅल्यूज येतात त्या किती येतात? 1 1 1. आणि ह्याचा ऑलवेज डिटर्मिनंट काय असतो? a इज इक्वल टू प्लस और मायनस 1. कारण इथं -1 च्या ऐवजी +1 च्या ऐवजी -1 पण असू शकतं. त्यामुळं मॉड ऑफ a प्लस और -1 ही प्रॉपर्टी आहे आयडेंटिकल मॅट्रिक्स किंवा युनिलॅटरल मॅट्रिक्स. कळालं? आयडेंटिकल मॅट्रिक्स मध्ये ऑल आयगन व्हॅल्यूज काय असतात? 1 असतात किंवा ह्याला युनिटी मॅट्रिक्स पण म्हणतात. कसला मॅट्रिक्स म्हणतात? युनिटी मॅट्रिक्स म्हणतात. आता आपल्या सिलेबसला आणखीन दुसरे मॅट्रिक्स आहेत त्यामध्ये बघू आपण की पहिला जो मॅट्रिक्स आहे नेक्स्ट वन जो आहे तो सिमेट्रिकल मॅट्रिक्स. कोणता? सिमेट्रिकल मॅट्रिक्स. आता सिमेट्रिकल मॅट्रिक्स मध्ये काय चेंजेस आहेत ते बघू. बघा आपला जेव्हा मॅट्रिक्स असा काढतो 3 into 3 चा म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स. बरोबर आहे? काल मी सांगितलं होतं स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स असतात. समजा 1 2 3 4 5 6 7 8 9. ह्या मॅट्रिक्सला ए मॅट्रिक्स आहे. ह्या मॅट्रिक्सला मी स्केलार मॅट्रिक्स कधी म्हणणार? ह्या मॅट्रिक्सला मी स्केलार मॅट्रिक्स कधी म्हणणार? जेव्हा ह्या मॅट्रिक्सचा a इज इक्वल टू a ट्रान्सपोज असेल. काय असेल? a इज इक्वल टू a ट्रान्सपोज. म्हणजे ज्या ह्या a मॅट्रिक्सच्या प्रॉपर्टी येतात त्या इज इक्वल टू a ट्रान्सपोज केल्यानंतर यायला पाहिजे. म्हणजे आपण काय म्हणतो? सिमेट्री प्रॉपर्टी म्हणजे इक्वॅलिटी प्रॉपर्टी. बरोबर आहे? त्यामुळे ह्या मॅट्रिक्सला नाव दिलंय सिमेट्रिकल मॅट्रिक्स.
सिमेट्रिकल मॅट्रिक्स काय सांगतोय की जेव्हा तुम्ही ह्या ए चा ट्रान्सपोज घ्याल, काय कराल, ए मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्याल, ए च्या ज्या काही प्रॉपर्टीज, आयगन व्हॅल्यूज असू द्या, डिटर्मिनंट असू द्या, ट्रेस असू द्या किंवा त्याचा मॉड असू द्या, त्या इज इक्वल टू ए ट्रान्सपोज यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, ए ट्रान्सपोज यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी, ऑल आयगन व्हॅल्यूज मस्ट बी रियल नंबर. कसले असल्या पाहिजे, ऑल आयगन व्हॅल्यूज रियल नंबर. सेकंड प्रॉपर्टी बघा, ऑल आयगन व्हॅल्यूज, ह्या दोन महत्वाच्या प्रॉपर्टी आहेत, शुड बी रियल वन, रियल व्हॅल्यूज. बघा या गेटला एक दोन वेळेस तुम्हाला विचारलेला क्वेश्चन आहे, यूपीएससी ला एक दोन वेळेस आईएस ला विचारलेला आहे की इन सिमेट्रिकल मॅट्रिक्स ऑल द आयगन व्हॅल्यूज आर, ऑप्शन होते पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, रियल, इमॅजिनरी, झिरो. मग तुम्हाला काय माहिती पाहिजे, ही प्रॉपर्टी माहिती पाहिजे की ऑल आयगन व्हॅल्यूज कशा असतात, रियल नंबर असतात. काय असतात, रियल नंबर असतात. आता बघा ह्याचा उलटा मॅट्रिक्स आपल्याला विचारतात, ह्याचा उलटा विचारतात, तो आहे स्क्यू. काय आहे तो मॅट्रिक्स, काय स्क्यू. आता स्क्यू मॅट्रिक्सचं रिप्रेझेंटेशन कसं असतं एकदा लक्ष द्या. बघा हे असं असतं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सचं रिप्रेझेंटेशन. जे डायगोनल एलिमेंट आहेत ते काय असतात, झिरो असतात. डायगोनल एलिमेंट काय असतात, झिरो असतात. -1 असेल, इथं +1 असेल, इथं +1 असेल, इथं -1 असेल, इथं -1 असेल, इथं +1 असेल. हे सगळं रिप्रेझेंटेशन असतं. आणि जेव्हा तुम्ही काय करता, हे जेव्हा सॉल्व करता आणि याचा ट्रान्सपोज काढता तेव्हा काय असतो, एचा जो ह्या ए मॅट्रिक्स आहे त्याचा जेव्हा ट्रान्सपोज घेता तो निगेटिव्ह येतो. काय येतो, सगळ्या जेव्हा ह्याचे आयगन व्हॅल्यूज काढता तेव्हा त्या अपोजिट ऑफ दॅट येतात. काय येतात, अपोजिट ऑफ दॅट. आणि ह्याच्या ज्या आयगन व्हॅल्यूज असतात, ज्या सिमेट्रिकल मध्ये काय असतात, रियल व्हॅल्यूज असतात. आणि यामध्ये ज्या आयगन व्हॅल्यूज असतात त्या काय असतात, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. काय असतात, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. म्हणजे x प्लस आय वाय किंवा x मायनस आय वाय ह्या फॉर्म मध्ये किंवा झिरो. म्हणजे मला स्क्यू सिमेट्री जर विचारलं तर स्क्यू सिमेट्रीची पहिली प्रॉपर्टी कोणती आहे, जर ए तुमचा ए जो मॅट्रिक्स आहे तो इज इक्वल टू मायनस ऑफ ए ट्रान्सपोज. ह्या सगळ्या त्याच्या अपोजिट प्रॉपर्टीज असतात. आणि ऑल आयगन व्हॅल्यूज कशा असतात, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आणि झिरोज. काय असतात, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आणि झिरोज. आता बघा ह्या स्क्यू सिमेट्रिकल मध्ये दोन टाइप आहेत, इवन स्क्यू सिमेट्रिक आणि ऑड स्क्यू सिमेट्री. बघा यामध्ये दोन टाइप आहेत, ऑड स्क्यू सिमेट्री आणि इवन स्क्यू सिमेट्री. बघा ऑड स्क्यू सिमेट्री म्हणजे काय, जेव्हा तुमच्या मॅट्रिक्सची पॉवर ही ऑड असेल, काय असेल, ऑड असेल, तेव्हा त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं, ऑड स्क्यू सिमेट्री. आणि तुमच्या मॅट्रिक्सची जर पॉवर 0 0 -3 आणि 3 2/2 चा मॅट्रिक्स असेल त्याला काय म्हणायचं, इवन सिमेट्री. काय म्हणायचं, इवन सिमेट्री. आणि ह्यामध्ये एक प्रॉपर्टी असते, ह्या नंबरची सगळ्या सम करा तर 0 येते. काय येते, 0 येते. बघा जेव्हा आता ह्या दोघांच्या प्रॉपर्टी बघा, जेव्हा तुम्हाला ऑड स्क्यू सिमेट्री मॅट्रिक्स दिलेला असतो, काय दिलेला असतो, ऑड स्क्यू सिमेट्री मॅट्रिक्स दिलेला असतो, त्याचा जो डिटर्मिनंट येतो तो मॉड ऑफ 0 येतो. काय येतो, 0. म्हणजे ऑलवेज स्क्यू ऑड सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल तर त्याचा डिटर्मिनंट 0 येतो. चेक करा, तुम्ही सॉल्व करा आणि बघा. आणि इवन स्क्यू सिमेट्री असेल तर मी प्रॉपर्टी सांगतो की तो डिटर्मिनंट काय येतो, इथं बघा याचा काढा, मॉड ऑफ ए 0 × 0 0 आणि काय येतोय, मायनस ऑफ मायनस म्हणजे 9 येतोय. म्हणजे ऑड स्क्यू सिमेट्री जर मॅट्रिक्स असेल तर त्याचा ऑलवेज मॉड जो आहे तो स्क्वेअर ऑफ कोणत्या तरी नंबरचा, 1 चा स्क्वेअर असेल, 2 चा स्क्वेअर असेल, 3 चा स्क्वेअर. कारण त्याची प्रॉपर्टी स्क्यू मध्ये ही सगळ्यांचे ऍडिशन काय व्हायला पाहिजे, 0. कधी होते, जर दोन नंबर इक्वल असतील तर. बरोबर आहे ना, दोन नंबर इक्वल असतील तर आपण काय करतो, त्यांची ऍडिशन 0 येते. म्हणजे मॉड ऑलवेज काय असतो, स्क्वेअर ऑफ एनी वन नंबर. काय असतो,
स्क्वेअर ऑफ एनी वन नंबर. बरोबर आहे. मग यानंतर बघा आपण सिमेट्रिकल बघितला, स्क्यू सिमेट्रिकल बघितला. आता ह्यानंतर बघू हर्मिटियन मॅट्रिक्स. काय बघायचं आहे? हर्मिटियन मॅट्रिक्स. आता हर्मिटियन मॅट्रिक्स मध्ये काय डिफरन्स आहे? कधी आपल्याला जास्त विचारत नाहीत हा मॅट्रिक्स. काय विचारत नाहीत? जास्त हर्मिटियन मॅट्रिक्स हा विचारत नाहीत, पण एक्झाम ओरिएंटेड त्यांनी सिलेबस मध्ये मेन्शन आहे, त्यामुळे आपण ते घेऊ. आता मला यामध्ये 2-3 बेसिक कन्सेप्ट लागतात. त्यामध्ये पहिली कन्सेप्ट लागते कॉम्प्लेक्स म्हणजे काय. बघा x प्लस IY बरोबर आहे. जे इमॅजिनरी प्लस एका रिअल नंबर सोबत इमॅजिनरी टर्म असते त्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स नंबर. आणि कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट म्हणजे काय हो? फक्त जो इमॅजिनरी पार्टला जे साइन आहे ते उलट करायचं. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. बघा इथं प्लस आहे, मी मायनस करतो. हा झाला काय झाला? कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. काय झाला? कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. आणि हा झाला आपला कॉम्प्लेक्स नंबर. सपोज मला हा ए मॅट्रिक्स आहे. सपोज मला हा ए मॅट्रिक्स आहे. 2 प्लस IJ, 2 प्लस J 3 4 आणि 2 मायनस J 3J. सपोज हा असा मॅट्रिक्स आहे. ह्या मॅट्रिक्सला नाव देतो ए मॅट्रिक्स. आता मी जर ह्याचा काय केला? कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेतला. काय घेतला? कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेतला. तर काय करायचंय रे? फक्त आपल्याला जिथं जिथं कॉम्प्लेक्स आलेलं आहे तिथं काय करायचंय? पॉझिटिव्हच्या ठिकाणी निगेटिव्ह आणि निगेटिव्हच्या ठिकाणी पॉझिटिव्ह. तर बघा करून बघा. मायनस J बरोबर आहे. 3 इथं आहे का? कॉम्प्लेक्स नाही, त्यामुळे ह्याची साइन चेंज करायची नाही. बघा इथं पण रिअल नंबर आहे. इथं बघा 2 प्लस 3J. करेक्ट. हे झाला कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेतला. ह्यात मॅट्रिक्सचा काय घेतलाय? कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. आणि जेव्हा तुम्ही याचा काय करता? ट्रान्सपोज घेता. जेव्हा बघा ह्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेतला आणि याचा काय करायचा? ट्रान्सपोज घ्यायचा. म्हणजे बघा काल सांगितलं होतं, रोज असतील तर कॉलम मध्ये, कॉलम असतील तर रोज मध्ये कन्वर्ट करायचं. बघा 2 मायनस J 3 4 2 प्लस 3J. सिंपली असं लिहिलं. आणि ह्या मॅट्रिक्सला मी नोटेशन देतो A ऑफ टीटा. मग A आणि A ऑफ टीटा ह्यामध्ये कसं रिलेशन पाहिजे तेव्हा तुम्हाला ते स्क्यू हर्मिटियन मॅट्रिक्स म्हणायचं. मग पहिला मॅट्रिक्स बघतो आपण, स्क्यू हर्मिटियन मॅट्रिक्स. बरोबर आहे. मग स्क्यू हर्मिटियन मॅट्रिक्सची प्रॉपर्टी काय आहे? तर जो ए आहे तुमचा तो त्याच्या प्रॉपर्टी इक्वल टू A ऑफ टीटा असायला पाहिजे. जेव्हा ही प्रॉपर्टी ओबे होते मॅट्रिक्स मध्ये म्हणजे ए टीटा कसा आला हो? पहिल्यांदा रिअल मॅट्रिक्स होता, त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेतला आणि त्याचा ट्रान्सपोज घेतला. म्हणजे हर्मिटियन मॅट्रिक्स मध्ये कॉम्प्लेक्स नंबर इन्क्लूड होतात. सगळ्यात महत्वाचं कोणत्या ह्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स नंबर इन्क्लूड होतात? तर कोणत्यामध्ये? हर्मिटियन मॅट्रिक्स मध्ये ऑलवेज काय असतात? कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट नंबर असतात. आणि जर मला स्क्यू नाही, आपण काय बघतोय? सिमेट्रिकल. सॉरी नोट डाऊन करा नीट. सिमेट्रिकल. आणि आपल्याला नंतर काय करायचंय? स्क्यू सिमेट्रिकल हर्मिटियन मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिकल. हा काय प्रॉपर्टी असेल हो? सिमेट्रिकल मध्ये काय होती? त्या ट्रान्सपोजच्या उलटी होती, निगेटिव्ह ऑफ. म्हणजे इथं याची प्रॉपर्टी काय असेल? A इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ हर्मिटियन ऑफ ए मॅट्रिक्स. सिंपली स्क्यू मध्ये काय आहे? निगेटिव्ह मध्ये टर्म्स आहेत. काय आहेत? निगेटिव्ह मध्ये टर्म्स आहेत. म्हणजे इथला आणि इथला काय डिफरन्स आहे कळाला? आणि याला म्हणतात हर्मिटियन सिमेट्रिकल मॅट्रिक्स आणि याला म्हणतात स्क्यू हर्मिटियन मॅट्रिक्स. आता बघू नेक्स्ट जो मॅट्रिक्स आहे आपल्या सिलेबसला आहे तो आहे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. बघा ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखादा मॅट्रिक्स ABCD असेल बरोबर आहे. हा मॅट्रिक्स आहे, हा A झाला आणि ह्याचा A ट्रान्सपोज घेता.
बरोबर आहे, ह्याचा ए ट्रान्सपोज घेता तेव्हा काय हो, ए बी सी डी, बरोबर आहे, ए बी सी डी. आणि हा ए ट्रान्सपोज जो असतो, जेव्हा तुमचा ह्या मॅट्रिक्सचा ए ट्रान्सपोज घेता आणि तो ए ट्रान्सपोज इज इक्वल टू त्याचा उलटा असतो, म्हणजे इनव्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स, म्हणजे इनव्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स, तेव्हा त्या मॅट्रिक्सला म्हणायचं ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. म्हणजे एखादा मॅट्रिक्स असेल ज्याचा की ए असा आहे आणि त्याचा उलटा घेतला की त्याचा इनव्हर्स येतो, काय येतो, इनव्हर्स येतो, त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. म्हणजे ए इज इक्वल टू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू ए इनव्हर्स, याची ही झाली प्रॉपर्टी ऑफ द मॅट्रिक्स. आणि जर मी म्हटलं ए इंटू ए ट्रान्सपोज, काय म्हटलं, ए इंटू ए ट्रान्सपोज, यालाच मी काय म्हणू शकतो, ए इंटू ए इनव्हर्स बाळांनो, बरोबर आहे, याला ए इनव्हर्स म्हणू शकतो. आणि त्याचं उत्तर येतं आयडेंटिकल मॅट्रिक्स. जेव्हा ह्या ए इंटू ए ट्रान्सपोज ह्यांचं मल्टिप्लिकेशन येतं तेव्हा काय येतं, आयडेंटिकल मॅट्रिक्स. आणि ह्यांचा जो डिटर्मिनंट येईल ह्या दोघांचा, आयडेंटिकल मॅट्रिक्सचा मी पहिल्यांदा सांगितलं काय असतो डिटर्मिनंट, मॉड ऑफ ए इज इक्वल टू प्लस और मायनस 1. त्यामुळं ऑर्थोगोनल मध्ये सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी आहे, जो ट्रान्सपोज घेता तुम्ही मॅट्रिक्सचा तो इनव्हर्स ऑफ दॅट मॅट्रिक्स असतो. आणि उद्या किंवा परवाच्या लेक्चर मध्ये आपण ते इनव्हर्स कसे काढायचे, 2/2चा 3/3चा कसा इनव्हर्स काढायचा ते कव्हर करणार आहेत. फक्त आता एवढंच लक्षात घ्या प्रॉपर्टी मॅट्रिक्स लर्न करताना की ऑर्थोगोनल ज्या टाईपचे मॅट्रिक्स असतात त्या मॅट्रिक्स मध्ये ट्रान्सपोज इज इक्वल टू इनव्हर्स ऑफ दॅट मॅट्रिक्स असतो ए मॅट्रिक्सचा. आणि जेव्हा त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं तेव्हा तुम्हाला मॅट्रिक्स कोणता मिळतो, आयडेंटी किंवा युनिटी मॅट्रिक्स. आणि त्याचा डिटर्मिनंट किती असतो, प्लस और मायनस 1. आता बघू लास्टचा मॅट्रिक्स. लास्टचा मॅट्रिक्स मध्ये आपण बघणार आहोत सिंगुलर अँड नॉन सिंगुलर मॅट्रिक्स, जो की सिलेबस मध्ये नाही पण मला वाटतं की तो महत्वाचा मॅट्रिक्स आहे. सिंगुलर मॅट्रिक्स आणि सेकंड बघू नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. बघा सिंगुलर मॅट्रिक्स कुणाला म्हणायचं, ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 येतो. काय येतो, डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. मग हा डिटर्मिनंट कधी 0 येईल हो, इकडे बघा लक्ष द्या. डेल्टा 1 इज इक्वल टू समजा 3/3चा मॅट्रिक्स आहे, त्याच्या आयगन व्हॅल्यू 3 आहे, एकाची आयगन व्हॅल्यू 2 आहे आणि एकाची आयगन व्हॅल्यू 1 आहे. तर हा सिंगुलर मॅट्रिक्स आहे का हो, सिंगुलर मॅट्रिक्सचं मी काय सांगितलं, डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. ह्याचा बघा येतोय का 3 × 2 × 1 किती येतोय, 6 डिटर्मिनंट येतोय. मग हा सिंगुलर झाला का, नाही. तर मला यामध्ये काय पाहिजे, इकडे लक्ष द्या, काय पाहिजे, एक तरी मला आयगन व्हॅल्यू काय पाहिजे, 0 पाहिजे, बरोबर आहे ना. म्हणजे ऍटलिस्ट 1 आयगन व्हॅल्यू जर 0 असेल तर माझं मल्टिप्लिकेशन किती येतंय, 0 येतंय, बरोबर आहे. 6 × 0 0 येतंय. म्हणजे सिंगुलर मॅट्रिक्स म्हणजे काय, ज्याचा डिटर्मिनंट 0 असतो आणि सिंगुलर मॅट्रिक्स फॉर्म करण्यासाठी ज्या काही आयगन व्हॅल्यूज येतात त्यामध्ये ऍटलिस्ट एक तरी आयगन व्हॅल्यू काय पाहिजे, 0 पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी आहे. जर तुम्हाला 2 आयगन व्हॅल्यू दिल्या, एका एक्झाम मध्ये गेटचा एक क्वेश्चन होता, इफ द आयगन व्हॅल्यूज ऑफ द मॅट्रिक्स del 1 and del 2 आर द रियल देन अनदर व्हॅल्यू इज, मग ऑप्शन होते रियल, कॉम्प्लेक्स, 0 अँड ऑल ऑफ दिस, कोणती पण असू शकते. तर तुम्हाला माहित पाहिजे सिंगुलर मध्ये ऍटलिस्ट काय लागते, 1 जी आयगन व्हॅल्यू ती 0 लागते. त्यामुळं ह्याचं उत्तर काय येत होतं, 0. आता नॉन सिंगुलर म्हणजे काय, ज्याचा मॉड ऑफ ए नॉट इक्वल टू 0. म्हणजे ह्या सगळ्या आयगन व्हॅल्यूज कशा पाहिजेत, रियल किंवा इमॅजिनरी, म्हणजे ज्यांचा मॉड काय असेल तो 0 नसेल. कळालं, सिम्पली डिफरन्स आहेत. मग यावर आता आपण आजच्या लेक्चरला इथंच थांबू आणि येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मॅट्रिक्सच्या प्रॉपर्टीज बघू, डिटर्मिनंट कसा काढायचा, डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टी, त्यावर वेगवेगळे प्रॉब्लेम्स कसे असतील, कसे विचारले जातात आणि आपण त्याला कसं टॅकल करायचं, इनव्हर्सचे प्रॉब्लेम कसे सोडवायचे शॉर्टकट वेसने, एकदम कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जाताना कसं जायचं आणि त्यामध्ये काय काय शॉर्टकट्स मेथड आहेत ते बघू एकदम सिम्पली वे. आणि याची आपण एक शीट बनवलेली आहे, ती मी उद्या टेलिग्राम ग्रुपवर टाकतो आणि प्रॉपर्टीज ऑफ द मॅट्रिक्स वर मला जेवढे काही क्वेश्चन भेटत आहेत तेवढे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण उद्या भेटू याच टायमिंगला इथेच. थँक्यू सो मच.